टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आज आवर्जून आले होते आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामधली जी गुन्हेगारी वाढतीये ती मात्र आता पूर्णपणे कमी झाली पाहिजे आणि विठ्ठल पांडुरंगाने जी आहे ती राज्य सरकारला बुद्धी द्यावी। कारण आता दिवसेंदिवस ज्या घटना घडत आहेत, महिला अत्याचाराच्या असेल, संतोष देशमुखांचं प्रकरण असेल, दररोज काही ना काही येतंय। पोलिसांचं काम करतायत, सगळे काम करतायत, परंतु ते कुठं कमी व्हायला तयार नाही। त्यामुळे मग आज देवाच्या दर्शनाला आलो, देवाच्या इथं डोकं टेकलं आणि देवाला तेवढीच विनंती केलेली आहे की आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारला चांगलं काम करण्याची बुद्धी द्यावी। महिलांपर्यंत आपण ऐकत होतो की पुरुष महिलांवर अत्याचार करतात, अलीकडे महिलांचे अत्याचार सुद्धा पुरुषांवर फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। पुण्यासारख्या ठिकाणी पुन्हा 2 दिवसांपासून घडते असे काय कशाचं धोका काय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत पण असं घडलेलं आहे, 2 दिवस झाले। तर हे बघा, खरं तर महिला असेल किंवा पुरुष असेल, कायदा सगळ्यांना समान आहे, संविधानात समान अधिकार आहेत। फक्त आधी पुरुषप्रधान संस्कृती होती, त्यामुळे आता महिला अनेक वेळेला तक्रारी द्यायला बाहेर यायच्या नाही, म्हणून महिलांना जे आहे ते पुढाकार किंवा जास्तीत जास्त अधिकार देण्याचे प्रयत्न झाले। पण सध्या जी प्रकरणं येत आहेत, आपण बघितलं की कालच प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणं असेल किंवा अशा अनेक प्रकरणं फार दुर्दैवी आहेत। आम्हाला सुद्धा जे आहे ती म्हणजे त्रासदायक आहेत आणि मला महिलांना हेच सांगायचं आहे की आपण कुठल्या पद्धतीनं काय करतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे। माझी तर इच्छा आहे की आत्तापर्यंत महिला आयोग राज्यात आहेच, आत्तापर्यंत काही जणांनी मागणी केली होती की पुरुष हक्क आयोगसुद्धा असावा, मला वाटत होतं त्याची गरज नाही, परंतु काही महिलांच्या बाबतीत महिलांच्या ज्या काही घटना आहेत किंवा महिलांच्या बाबतीतली जी गुन्हेगारी वाढतीये तर निश्चितच जसा महिला आयोग आहे तसा पुरुषांना न्याय देण्यासाठी पुरुष हक्क आयोगसुद्धा असावा अशी माझी मागणी आहे। मला असं वाटतंय की पुरुषांना समुपदेशनाची गरज आहे तशी महिलांनाही आहे, म्हणून मी सांगितलं की बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत वाटत होतं की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी काम करतोय, पुरुषांसाठी कदाचित असावा नसावा, परंतु आता ज्या घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं वागतायत किंवा गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत, तर मला वाटतं की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील, न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जाईल। महाराष्ट्रातल्या महिलांचे जे राजकारणात महिला आहेत त्यांच्या ज्या भूमिका आहेत अलीकडच्या काळात खूप आक्रमक आहेत, एक वेगळा मेसेज महाराष्ट्राला आता महिलाच राजकारणातून द्यावं लागले असं वाटतं? मला तर वाटतं की आज मी पांडुरंगाच्या चरणी आहे, महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे। आज राज्यभरात आपण जर बघितलं तर महिलांचा डंका आहे, प्रत्येक पक्षामध्ये आक्रमक महिला आहेत, महिला काम करतायत। यावेळेला तर आमची अशी इच्छा होती की महिला मुख्यमंत्री मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे ते झाली पाहिजे, तर आक्रमक महिला आहेत, चांगलं काम करतायत, तर आगामी काळामध्ये म्हणजे 5 वर्षाची तर सत्ता महायुतीची आहे, परंतु 5 वर्षामध्ये कदाचित मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात। जर भाजपला मुख्यमंत्रीपद बदलायचंच असेल तर आवर्जून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही, तर भाजपने मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद महिलांसाठी रिक्त करावं। मुख्यमंत्री व्हायला नाही, महिला सगळ्याच पक्षातल्या चांगल्या आहेत, मला वाटतं की भाजपने कुणालाही संधी दिली तर त्या महिलेचा निश्चितच सगळे आदर करतील। पंकजाताई जर इच्छुक असतील तर आमचे काहीच हरकत नाही, पंकजाताई निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक चेहरा आहेत। वक्फ बोर्डाचं विधेयक मंजूर झालं त्याकडे कसं पाहतात? वक्फ बोर्डाच्या बाबतीतला आता मला इतकी काही माहिती नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।